Good morning, student. Welcome to a new field with fun, learning, and discovery. Then, today, what we can see? Stop. I will tell you. Today, we are going to jump and start your morning with some incredible facts about monkey. And in that monkey, we are specifics telling about brought to you the amazing apes. So what is apes? And did you know how many species of monkeys in the world? Stop. I will tell you. 360. 360 species of monkey in the world. So today I will explain in this video what is apes, what is their habitat, how they can behave here, so how they will communicate with each others. So like that we have to learn in this chapter. Okay, and this chapter I will explain in Marathi. So apes means what? What is their diet? What is their habitat? What is their social structure? What is their behavior? So everything I will tell you in today's video. So apps म्हणजे काय आहे? तर ॲप म्हणजे एक मानवासारखा दिसणाराच जो वानर असतो. ठीक आहे, तर यालाच ॲप वानर या नावाने ओळखलं जातं. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो इव्हॅल्युएशन चॅप्टर मधील लास्ट आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट आपण पाहणार आहोत. आणि यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने वानरापासून जी मानवाची कशी उत्क्रांती झाली आणि ती उत्क्रांती कशी विकसित होत गेली हे सगळं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आपण आत्ता या व्हिडिओत काय पाहणार आहोत तर आपण बाकीचे सगळे तुम्ही व्हिडिओ पहा, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कळेल की मुळातच एक पेशीय सजीवाची निर्मिती कशी झाली, त्यामधून बहुपेशीय सजीव कसे निर्माण आले, मग त्यामध्ये सर्वप्रथम कोण आलं, मग त्यामध्ये मॅमल्स आले, ॲम्फिबिनियस आले, बर्ड्स आले, त्यानंतर परत आपले सरपटणारे प्राणी आले, तर रेप्टाइल्स ज्याला आपण म्हणतो. तर हे सगळ्या प्राण्यांची उत्पत्ती होत गेली आणि ह्या सगळ्या प्राण्यांची उत्पत्ती झाल्यानंतर लास्ट वन जो आला तो आहे वानर किंवा मंकी. ठीक आहे, आणि या मंकीची ही म्हणजे मानव अवतारामधील सगळ्यात शेवटची स्टेज आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर त्यापासून मानव कसा तयार झाला तर हे सगळं आपण काय करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला ही आपली ॲप नावाची जी काय आहे एक प्रजाती आहे तर त्याविषयी तुम्हाला अतिशय व्यवस्थित माहिती मिळेल. आणि आपल्या अशाच रोज नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनेलचे नाव आहे सनराइज एज्युकेशन एक्सप्रेस आणि हा चॅनेल तुमच्यासारखे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अशी छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळत राहतील. तर आता आपण ॲप या वानराविषयी जाणून घेणार आहोत. तर आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. So apes are somewhat like human in appearance. They mostly lived on trees. तर हा जो आहे मानवासारखाच दिसणारा हा जो एक वानर आहे त्यालाच आपण ॲप वानर असं म्हणतो. आणि सुरुवातीला हा वानर कुठे राहायचा तर झाडावरच राहायचा. ठीक आहे, आणि त्याचं मूळ स्वरूप कसं होतं मंकी सारखं होतं. आणि मग नंतर काय झालं, those species of apes which continue to live on trees retain their original ape-like form. However, in the grassland, some ape species were forced to move around on the ground. आणि मग नंतर काय होत गेलं की सुरुवातीला हे झाडावरच राहायचे आणि मग त्यानंतर त्यांचे मूळ स्वरूप जरी वानरासारखे असले
तरी त्यांच्या प्रजातीमध्ये काही वानरे जी अशी होती की ज्यांना गवताळ प्रदेशात राहणे आवडू लागले आणि म्हणून ते काय आले, गवताळ प्रदेशामध्ये राहण्यासाठी आले आणि झाडावर राहता राहता ते गवताळ प्रदेशात राहू लागले आणि गवताळ प्रदेशात राहता राहता ते जमिनीवर राहणे त्यांना आवडू लागले आणि भाग पडले आणि ते त्या पद्धतीने काय झाले, त्यामध्ये सेट झाले. आणि मग सेट झाल्यानंतर मी फर्स्ट वाचते आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते पुढचा मुद्दा. So gave rise to the human species. This happened first on the African. These species evolved gradually and in times gave rise to human species. This happened first on the African continent. The first human species is called primitive man, and primitive means the first. And in the next lesson we shall learn more about evaluation of the human species. तर मग यामध्ये त्यांनी काय म्हटलं की हळूहळू काय झालं की तो जो वानर होता तो झाडावरच्या ऐवजी तो गवताळ प्रदेशात राहू लागला. गवताळ प्रदेशामध्ये राहता राहता तो आपल्या जमिनीवर सेट झाला आणि जमिनीवर सेट झाल्यानंतर त्यामध्ये काही बदल होत गेले, वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होत गेल्या, वेगवेगळ्या प्रजातींमध्ये वेगवेगळे बदल होत गेले आणि त्यांच्यामध्ये जी क्रमाक्रमाने उत्क्रांती होत गेली. तर यामधूनच मानवाच्या प्रजातीची एकदम सुरुवातीची फर्स्ट स्टेज यामध्ये निर्माण झाली. आणि दक्षिण आफ्रिका जो आहे तर 20 लाख वर्षांपूर्वी काय झालं, त्यांना एक तिथे सांगाडा भेटला, एक स्पेसिस भेटली जी डेथ झालेली होती आणि त्यांनी त्याचा स्टडी केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा जो सांगाडा आहे किंवा हे जे त्याचं स्ट्रक्चर आहे बॉडीचं, तर हे सगळं हुबेहूब कसं आहे, मानवाच्या बॉडी सारखंच आहे. आणि मग तेव्हापासून खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिला जो सजीव आहे आपल्याला पृथ्वीवरील तर तो कुठे सापडला असेल, तर तो आपल्याला दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला. आणि तो किती वर्षांपूर्वी सापडला, तर 20 लाख वर्षांपूर्वी आपल्याला सर्वात प्रथम एका लहान मुलाचा त्यांना सांगाडा सापडला आणि तो सांगाडा हुबेहूब कोणासारखा होता, तर या वानरासारखा होता. म्हणजे तेव्हापासून आपल्या या मानव निर्मितीला किंवा या उत्क्रांतीच्या स्टेजची काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे, हे आपल्याला यामधून समजू शकेल. आणि आपण आता पुढचा जो आपला व्हिडिओ आहे, ठीक आहे, किंवा पुढचा जो चॅप्टर आहे, नेक्स्ट लेसन जो आहे, तर त्यामध्ये आपण काय करणार आहोत की वी शॅल लर्न मोर अबाउट द इव्हॅल्युएशन ऑफ द ह्युमन स्पेसिस. तर पुढच्या भागामध्ये आपण ह्याच मानवामध्ये कशी कशी उत्क्रांती होत गेली आणि कसं कसं इव्हॅल्युएशन त्यांचं वाढत गेलं आणि मग माणूस कसा स्थिर झाला, म्हणजे वानरापासून ते आत्ता आपण जसे आहोत तर त्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले, तर हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये आपण काय पाहिलं, तर यामध्ये आपण पाहिलं की सुरुवातीला जे एकपेशीय सजीव निर्माण झाले, त्यानंतर बहुपेशीय सजीव निर्माण झाले, मग बहुपेशीय सजीवांमध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रजाती निर्माण झाल्या. म्हणजे अमिबापासून जर आपण पाहिलं तर अमिबापासून त्यानंतर मासा याची उत्पत्ती झाली, त्यानंतर बर्ड्सची उत्पत्ती झाली, त्यानंतर सरपटणाऱ्या प्राण्यांची उत्पत्ती झाली, त्यानंतर जर पाहिले तर आपण सस्तन प्राणी म्हणजे जे आपल्या पिलांना जन्म देतात आणि त्यांना जगवू शकतात, यांची निर्मिती झाली. आणि या सगळ्यांनंतर जी पुढची आणि डेव्हलप स्टेज आपल्याला जी पाहायला मिळाली या चॅप्टर मध्ये, तर ती आपल्याला हा ऍप्स ही पाहायला मिळाली. आणि मग हा ऍप्स डेव्हलप होऊन त्याचं कसं मानवात रूपांतर झालं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपला जो चॅनल आहे सनराइज एज्युकेशन एक्सप्रेस, तर या चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम द्या, तुमचा प्रतिसाद द्या आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. थँक्यू.